नमस्कार. पूजाज किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज मी ढाबा स्टाईल अशी सोया चिली कशी बनवायची घरच्या घरी ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याची रेसिपी मी करून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं पाव किलो सोयाबीन घेतलेलं आहे. तर ते मी आता पाण्याला उकळी आल्यानंतर पाण्यामध्ये हे शिजवून घेणार आहे. पाण्यात टाकल्यानंतर हे फुगतील, आपले मोठे होतील. तर हे मी बाउल करून 5 मिनटं घेणार आहे. तर आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. तर हे आपण यामध्ये घालून घेऊ. एक 5 मिनटं आपण चांगले उकळून घेऊया. हे मस्त असे बघू शकता त्याचा आकार किती वाढत आहे. गॅस कमी करून घेते मी. गॅस कमी करून हे 5 मिनटं आपण उकळून घेऊया. लागणारं साहित्य आपण बघणार आहोत. आधी इथे मी एक मोठा चमचा सोया सॉस घेतलेला आहे. मोठा चमचा आहे हा डार्क सॉस. इथे मी 1 चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे. इथे पातीचा कांदा आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. 1 चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे. इथे मी ही शिमला मिरची असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. कांद्याचे पण असे चौकोनी तुकडे मी करून घेतलेले आहेत, बघू शकता. इथे 5-6 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा तोही मी बारीक चिरून घेतलेला आहे. ही मिरेपूड आहे, तीही 1 चमचा घेतलेली आहे. आणि आपल्याला अशी चॉपिंग केलेली मिरची पण लागणार आहे. मिरचीचे मी उभे काप करून घेतलेले आहेत चिरून. आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे. आणि सोयाबीनच्या कोटिंगसाठी आपल्याला 1 कप मैदा आणि अर्धा कप कॉर्नफ्लोअर लागणार आहे. आणि व्हिनेगर 1 चमचा पण लागणार आहे आपल्याला. बघू शकता सोयाबीन आपलं चांगलं झालेलं आहे. हे बघू शकता मस्त. आता हे आपण गॅस बंद करून काढून घेऊया. सर्व आहे सोयाबीन मी काढून घेतलेलं आहे. थोडं थंड झालेलं आहे. तर आपण सोयाबीनचं कोटिंग बनवून घेऊया सोयाबीनला. तर इथे मी अर्धा कप कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, ते घालून घेते. 1 कप मैदा आहे. ही लाल मिरची पावडर आहे, काश्मीरी लाल मिरची, ते घालून घेते. तर आपल्या घालायचं आहे. 1 चमचा मीठ मी घातलेलं आहे. तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असं. मस्त सोयाबीनला असं कोटिंग करून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालूया आपण, जास्त पाणी नाही घालायचं, थोडं नॉर्मल पाणी घालून घेऊया, जे कोटिंग चांगलं बसेल आपलं. तर बघू शकता किती छान कोटिंग होत आहे. सर्व सोयाबीनला मी कोटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता सर्व सोयाबीनला मी असं कोटिंग करून घेतलेलं आहे आपलं. तर तेल आता आपलं इथं चांगलं गरम झालेलं आहे. आपल्याला कडकडीत गरम असं तेल गरम करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता मी हे कोटिंग केलेले सोयाबीन सोडते.
क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेऊया. क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. आपलं तळून झालेलं आहे, तर काढून घेते मी. एकदम क्रिस्पी झालेलं आहे बघा. आवाजही किती छान येतोय, यावरूनच कळते आवाजावरून की किती क्रिस्पी झालेलं आहे. ते काढून घेते मी. याच पद्धतीने मी सर्व हे सोयाबीन कोटिंग केलेले सर्व तळून घेणार आहे. सर्व असं तळून घ्यायचं. हाय हीटवर तळायचं, म्हणजे त्याला कोटिंगचा क्रिस्प चांगला येतो आणि कोटिंग पण छान बसतं. तळून झालेलं आहे. तर आता मी चिल्ली बनवायला सुरुवात करते. तर मी आधी फ्राईंग पॅन घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला हे कडकडीत आपण जे आता सोयाबीन तळून घेतलेलं तेल आहे तेल घालूया. तर तेल घालून घेते. एक मोठा चमचा तेल आहे. हाई तेलावरच आपल्याला ही प्रोसेस पूर्ण करायची आहे सर्व. तर सर्वात आधी मी ही मिरची घालून घेते. ती तिखट मिरची आहे, जे मी अशी तिची उभे काप करून घेतलेले आहे. आपली चांगली सोया चिल्ली आहे, तर मिरची तर त्यामध्ये लागणारच. ही तिखट मिरची मी अशी उभे काप करून घेतलेली आहे. तर यामध्ये आता आपण हा बारीक केलेला लसूण घालून घेऊया. सर्व हाय हीटवर करायचं आहे हे आपल्याला. आपण आता हे आलं घालून घेऊया. आपल्याला जास्त नरम करायचं नाही आहे, हाय हीटवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे. कांदा उभा चौकोनी चिरलेला कांदा, शिमला मिरची, मस्त आपल्याला हे फास्ट प्रोसेसमध्ये पूर्ण करून घ्यायचं आहे सर्व. आपल्याला ओव्हरकुक करायचं नाही आहे, याचा क्रिस्प तसाच राहिला पाहिजे. नुसतं आपण 1 मिनिट हलवून घेऊया. यामध्ये मी 1 चमचा मिरेपूड घालते, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, शेजवान चटणी, सर्व मिक्स करून घेऊया. बघू शकता किती छान दिसत आहे, कलर किती सुंदर आलेला आहे. त्यामध्ये ही आपण बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात, कोथिंबीर, हे सर्व आपण मिक्स करून घेऊया.
कलर किती सुंदर आलेला आहे बघू शकता. तर आता आपलं झालेलं आहे. तर यामध्ये आपण हे तळून घेतलेले सोयाबीन. तर आपल्याला यात 1 चमचा विनेगर घालायचा आहे. बघू शकता किती मस्त आपली सोया चिली तयार झालेली आहे. यामध्ये पाणी घातलं तरी पण चालेल, पाण्याने थोडा क्रिस्प कमी होतो, तरी पण मी थोडंसं पाणी घालते. नाही घातलं तरीही चालेल. बघू शकता किती छान दिसत आहे, मस्त कलर आलेला आहे. अगदी ढाबळताईल असं परफेक्ट अशी सोया चिल्ली तयार झालेली आहे. दिसत आहे. ही सर्व प्रोसेस आपल्याला हाय हीटवरच करावी लागते. मोठा गॅस ठेवून, गॅस कमी करून चालत नाही, कारण त्याचा क्रिस्प कमी होतो. क्रिस्पी लागली पाहिजे आपल्याला. तर ही कांद्याची पात मी घालून घेते. मस्त दिसत आहे बघा. अशी आपली सोया चिल्ली तयार झालेली आहे, क्रिस्पी अशी. तर आता ही आपली खाण्यासाठी रेडी आहे, झालेला आहे. तर हे आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. मस्त अशी आपली ढाबा स्टाईल सोया चिल्ली रेडी झालेली आहे खाण्यासाठी. खूप छान लागते, घरच्या घरी मस्त होते. एकदा नक्की करून बघा, चवीला खूप छान लागते, खायला तर खूपच छान लागते. तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणारा सर्व व्हिडिओ माझा सर्वात आधी तुम्हाला दिसेल. तर चला तर मग परत एकदा भेटूया पूजाज किचन रेसिपीमध्ये नवीन एका रेसिपीसोबत. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय बाय.